हातपाय कापले, सिर धडावेगळं केलं आणि एका विहिरीमध्ये फेकून दिले. 12वी मध्ये शिकत असलेल्या माऊली गव्हाणेच्या हत्येचं अखेर रहस्य उलगडलं. शिरूर तालुका आणि श्रीगोंदा तालुक्याच्या बाँड्रीवरती असलेलं गाव दानेवाडी या गावचा रहिवासी माऊली गव्हाणे हा इयत्ता 12वी मध्ये शिकत होता. सध्या राज्यभरात 12वीचे पेपर चालू आहेत. त्याचप्रमाणे माऊलीचा देखील 7 मार्च 2025ला 12वीचा पेपर होता. त्याला पेपरसाठी सेंटर शिरूर तालुक्यामध्ये आलं होतं. त्यासाठी तो 7 मार्चला पेपर देण्यासाठी शिरूरला गेला. पण संध्याकाळ होऊन गेली, माऊली काही घरी परतला नाही. आईवडिलांनी ज्या ठिकाणी माऊली पेपरला गेला त्या कॉलेजमध्ये देखील चौकशी केली, तसेच इतर मित्रांकडे देखील चौकशी केली, परंतु माऊलीचा ठाव ठिकाणा कुठे लागला नाही. 2 दिवस आईवडिलांनी नातेवाईकांनी माऊलीचा शोध घेतल्यानंतर अखेर 9 मार्चला शिरूरच्या पोलीस स्टेशनमध्ये माऊली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आईवडिलांनी सांगितल्याप्रमाणे माऊली बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करून घेतली आणि त्याचा तपास घ्यायला सुरुवात केली. 3 दिवस उलटले तरी देखील पोलिसांना माऊलीचा ठाव ठिकाणा लागला नाही. पण 12 मार्च 2025 रोजी दानेवाडीच्या गावामधील एका विहिरीमध्ये चीर नसलेलं धड सापडलं. त्याला हातपायही नव्हते आणि त्याचं मुंडकंही गायब होतं. मृतदेहाला हातपाय आणि मुंडके नसल्यामुळे हा मृतदेह कोणाचा आहे हे पोलिसांना शोधणं खूप कठीण होतं. त्यानंतर जवळजवळ 3 दिवस उलटले तरी देखील त्या मृतदेहाची ओळख पटवण्यामध्ये पोलीस अपयशी ठरले. त्यामुळे दानेवाडी गावातील ग्रामस्थांनी तसेच माऊलीच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले. लवकरात लवकर आमच्या पोराचा शोध घ्या, अन्यथा नगर पुणे महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन केलं जाईल. यावरती पोलिसांनी उत्तर दिलं, 3 दिवसात आम्ही या गोष्टीचा छडा लावू. आणि पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे गावामधील सर्व विहिरीचा शोध घेण्यात आला व आणखीन एक दुसऱ्या विहिरीमध्ये आपलेले हातपाय आणि मुंडके एका गोणीमध्ये बांधून विहिरीमध्ये टाकण्यात आले होते. हे अवयव विहिरीच्या बाहेर काढल्यानंतर सर्वात प्रथम माऊली गव्हाणे याच्या आईवडिलांना बोलवण्यात आले. आईवडिलांनी माऊलीच्या कानातील बाळीवरून मृतदेहाची ओळख पटवली आणि तिथेच मोठ्याने हंबरडा फोडला. आमच्या मुलांनी कोणाचं काय बिघडलं होतं, तो तर अजून लहान होता, 12वीचे त्याचं पेपर चालू होते, एवढ्या भयंकर पद्धतीने त्याची हत्या कोणी केली. दानेवाडी गावातील ग्रामस्थांनी देखील पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी केली. आरोपीला तात्काळ पकडा, माऊली गव्हाणेची हत्या कोणी केली आणि का केली याचा शोध घ्या. पोलिसांनी त्यावेळेस माऊली गव्हाणेच्या आईवडिलांना तसंच ग्रामस्थांना शांत केलं आणि आम्ही लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊ असं आश्वासन दिलं आणि माऊलीची हत्या नेमकं कोणत्या कारणातून झाली आणि कोणी केली याचा शोध घ्यायला तपास सुरू केला आणि त्या घटनेचं रहस्य अखेर आज उलगडलं. पोलिसांनी या घटनेचा शोध घेण्यासाठी 6 पथके नेमली. माऊली शिरूरमधील बोरा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. पोलिसांनी या संबंधित 6 संशयित मुलांना ताब्यात घेतलं. 6 महिन्यापूर्वी माऊलीचं कॉलेजमधील मुलांबरोबर भांडण झालं होतं. कॉलेजमध्ये जे भांडण झालं होतं ते कोणत्या कारणामुळे झालं होतं आणि कोणाशी झालं या अंगलनी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. त्याशिवाय माऊलीचा मोबाईल देखील सापडत नव्हता. ज्या प्रकारे माऊलीचा मृतदेह सापडला होता त्यावरून पोलिसांना संशय होता. पूर्ण प्लॅन करूनच माऊलीची हत्या करण्यात आली असावी. पोलिसांनी त्या भागातील CCTV फुटेज पाहिले आणि त्या CCTVच्या आधारे माऊलीच्या मित्रांची चौकशी केली आणि अखेर या तपासामधून पोलिसांना 2 मुलांवरती संशय झाला. ते 2 मुलं होते सागर गव्हाणे आणि शुभम मांडके. पोलिसांना या दोघांनी कबुली दिली. सागर गव्हाणे आणि शुभम मांडके या दोघांमध्ये समलैंगिक संबंध होते आणि तेच संबंध करताना 12वी मध्ये शिकणाऱ्या माऊली गव्हाणे यांनी पाहिले होते. जर माऊलीने आपल्याबद्दल कोणाला सांगितलं तर गावामध्ये आपली मोठी बदनामी होईल हाच विचार करून सागर गव्हाणे आणि शुभम मांडके या दोघांनी माऊलीला संपवण्याचा प्लॅन आखला. त्यासाठी त्याला गोड बोलून एका शेताजवळ नेलं. अगोदर त्याची गळा दाबून निर्गुणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर कटरच्या साहाय्याने त्याचे हातपाय कापण्यात आले, सिर धडावेगळं केलं आणि या संबंधित पुरावे कोणाला सापडावे नाहीत चे धड एका वेगळ्या विहिरीत टाकलं तर सिर आणि हातपाय एका वेगळ्या विहिरीमध्ये टाकले. सागर आणि शुभम या दोघांनीच माऊलीची हत्या केली हे निष्पन्न झालं. तरी देखील पोलीस या घटनेमध्ये आणखीन काही दुसरं कारण होतं का त्याचा देखील शोध घेत आहे.